बोटे छाटून छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांची आबरू काढल्यासारखे केलं। एवढंच नाही तर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले त्यावेळेस औरंगजेबाच्या कानाखाली मारल्यासारखं केलं। त्याचं कारण असं की औरंगजेब असं म्हणतो की माझ्या दरबारामध्ये कुणाला वरती बघायला सुद्धा मुभा नाही आणि माझ्या विरोधात गेले म्हणून मी माझ्या बापाला, भावाला, मुलाला, मुलीला कैदखान्यामध्ये टाकलं, जन्मठेपेची शिक्षा दिली। अशा माझ्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांनी माझी इज्जत न करता, मला मुद्रा न करता त्यांनी माझा अपमान केला। दरबारामध्ये कुणाला मान वरती करायला सुद्धा मुभा नव्हती। त्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघासारखी डरकाळी फोडली आणि औरंगजेबाला मुद्रा न करता छत्रपती शिवाजी महाराज रागारागात निघून गेले। औरंगजेब स्वतः म्हणतो की त्यांच्या हातामध्ये त्यावेळेस तलवार असती तर त्यांनी ती तलवारीने माझं मुंडकं उडवायला सुद्धा कमी केलं नसतं। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अजून एक गोष्ट केली, त्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज कैदेमध्ये होते त्यावेळेस तिथून ते निसटून गेले आणि त्यांनी आपल्याबरोबर प्रत्येक माणसाला ज्या मावळ्याला आणलं होतं त्यांना सर्वांना सुखरूपपणे स्वराज्यामध्ये घेऊन गेले। आणि ह्या गोष्टीमुळे औरंगजेबाच्या सामर्थ्यावर